प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूप छान असं हे लोणचं होतं आणि हे लोणचं जास्त दिवस कसं टिकून ठेवायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचं देखील लोणचं वर्ष किंवा 6 महिन्यानंतर काळं पडायला सुरुवात होते काय किंवा बुरशी लागून खराब होतं काय, मग मी आज या रेसिपीमध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमचं लोणचं परफेक्ट चवीचं रंगाचं देखील बनेल, त्याचबरोबर 1 ते 2 वर्ष टिकेल। खाताना असं वाटेल की हे लोणचं आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी बनवलं असेल आणि याला अजिबात बुरशी येणार नाही। त्याकरिता तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघावी लागेल। 2 किलो मी कैरी घेतले आहे। 2 तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवले आहे आणि कोरड्या कापडाने पुसून घेत आहे। वरचा भाग मी चाकूनी काढून घेत आहे आणि आंबे फोडणी घेतली आहे मी आंबे फोडायसाठी। या आंबे फोडणीने आंबे कट करून घेत आहे मी। तुम्हाला जर हे लोणचं जास्त काळ टिकवायचं असेल तर मात्र कैरी घेताना गावरान कैरी घ्या आणि थोडीशी आंबट घ्या। कैरी ह्या परिपक्व झालेल्याच घ्यायच्या, त्यामुळे आपलं लोणचं चांगलं टिकतं। आणि एकदम मोठ्या पण फोडी करायच्या नाही, मीडियम फोडी करायच्या। आणि अशा पद्धतीने मी सर्व आंबे फोडणीमध्ये सर्व कैरी अशा पद्धतीने मी कट करून घेतल्या। आमच्याकडे विदर्भामध्ये मिळते ही आंबे फोडणी म्हणते याला। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा। आणि फोडीमध्ये जे कोई आहेत त्या काढून घेत आहे, त्याच्यामुळे कडवटपणा येतो लोणच्याला। सर्व फोडी मी उन्हामध्ये सुकायला ठेवत आहे। 3 ते 4 तास मी उन्हामध्ये ठेवणार आहे। दोन चम्मच मी मेथी दाणे घेतले आहेत, ते थोडे परतून घेत आहे। आपल्याला भाजून नाही घ्यायचे आहे, थोडे परतून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा मॉइश्चर निघून जाईल। आणि बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये मी असं बारीक करून घेतली मेथी आणि तेल गरम करून घेत आहे, म्हणजे मोहरी घातली की ती फुटली पाहिजे, एवढं टेम्परेचर पाहिजे तेलाचं। तीन ते 4 तास मी सर्व आंब्याच्या फोडी सुकवून घेतल्या आणि त्यामध्ये मी 200 ग्रॅम लाल तिखट घातलं आहे। 200 ग्रॅम मी मोहरीची डाळ घालून घेतली आहे। दोन चम्मच मी हळद घातली आहे। बारीक करून घेतलेली मेथी घालून घेते। $200 ग्रॅम मीठ घालून घेतलं आहे।
थोडा बारीक करून घेतलेला लसूण घातला आहे मी, जाडसर वाटून घेतला होता, आणि 1 कप मी लसूण पाकळ्या घालत आहे. आणि छान मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेल पण आपलं थंड झालं आहे. तेल घालून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. आणि थोडं तेल आपण परत घालून घेतलं आहे, म्हणजे पूर्ण 500 ग्रॅम आपण तेल घातलं आहे 2 किलो कैरीच्या लोणच्यामध्ये. फोडी ह्या तेलामध्ये छान डुबल्या की लोणचं आपलं खराब होत नाही आणि त्याला बुरशी पण लागत नाही आणि काळं पण पडत नाही, म्हणून तेल भरपूरच घालायचं असते. एक दिवस आपण असंच ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आपण हे लोणचं खोलून बघूया. अगदी मस्त याला तेल सुटलेलं आहे, रंग देखील जबरदस्त आलेला आहे. लोणचं जास्ती दिवस टिकविण्याकरिता हे लोणचं काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवायचं आहे, जेणेकरून लोणच्याच्या वरच्या साईडनी तेल जास्ती प्रमाणात राहील. त्यामुळे लोणच्याला हवा लागणार नाही आणि बुरशी पण लागणार नाही. त्याचबरोबर 1 ते 2 वर्ष टिकेल. खाताना असं वाटेल की लोणचं आत्ताच 1-2 महिनेपूर्वी बनवलं असेल आणि याला अजिबात बुरशी येणार नाही. त्याकरिता तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघावी लागेल. यामध्ये कैरी कोणती वापरावी, लोणच्याचा मसाला न आणता घरच्या घरी कसा बनवावा, ह्या संपूर्ण टिप्स यामध्ये दिलेल्या आहेत. पूर्ण परिपक्व आंबे घ्यायचे आहे, म्हणजे लोणचं आपलं छान टिकते. फोड कडक राहण्यासाठी मी थोडा गूळ घालून घेतला आहे. गूळ हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा नका घालू, पण घातला तर चांगलाच आहे, कारण की फोडी ह्या नरम पडणार नाहीत. आणि जास्ती लसूण घातला की छान टेस्ट येते, म्हणून मी लसूण जास्तीच घातला आहे. काचेच्या भरणीमध्ये लोणचं भरून ठेवायचं असेल तर
तव्यावरती थोडा हिंग टाकायचा आणि भरणी उघडी ठेवायची त्यावरती आणि त्याला धूर द्यायचा आणि नंतर त्यामध्ये लोणचं भरायचं, म्हणजे लोणचं आपलं खराब होणार नाही. तयार आहे आपलं रसरशीत कैरीचं लोणचं. बघता क्षणी खाव वाटून राहिलं आहे, तोंडाला पाणी सुटून राहिलं आहे, असं हे लोणचं बनलं आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. सर्व लोणचं मी चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. त्यासाठी मी भरणी छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतली. 1-2 तास छान सुकवून घेतली आणि त्यामध्ये मी लोणचं भरलं आहे आणि कॉटनचा कापड बांधून ठेवत आहे मी त्यावरती, म्हणजे लोणचं मुरेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे, जे लोणचं आपलं खराब होणार नाही. आणि हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे, गरमीच्या ठिकाणी नाही ठेवायचं आहे. आणखी एक टिप्स आहे, लोणचं करत असताना पाण्याचा हात लागू द्यायचा नाही किंवा आपण लोणचं करायला घेतलेली भांडी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी. आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने कैरीचं लोणचं बनवून बघा. खायला खूप टेस्टी बनतं आणि टिकतं पण. मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.